तर नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा सर्वांचा लाडका निशाद ब्रदर. आपल्या मनाली ट्रिप नंतर पुन्हा एकदा घेऊन आलो आहे एक मोठी ट्रिप, ते म्हणजे राजस्थान दर्शन. सर्व ट्रिप मेंबर्सला आपल्याकडून हे ट्रिप हॅम्पर देण्यात आले होते. प्रॉफिट कमवण्यासाठी आम्ही ट्रिप ऑर्गनाईज करतच नाही. आमचा उद्देश एकच की मिडल क्लास लोकांना कमीत कमी पैशात जास्तीत जास्त फिरता यावं. थोडं ॲडजस्टमेंट नक्की करावं लागतं, पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. आमच्या ट्रिपचे मास्टरमाइंड आणि आम्ही सर्वांनीच ट्रिप सुखरूपपणे पार पडावी यासाठी प्रार्थना केली. आमची बस आणि आमची सर्व मंडळी या ट्रिपसाठी खूप जास्त एक्सायटेड होती. माझे सीट पार्टनर हे किशोर कांबळे काका होते. ते थोडेसे स्पेशल व्यक्ती आहेत का, ते तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये सांगेन. ही 13 दिवसाची ट्रिप, याचा पूर्ण प्रवास या 2x2 AC स्लीपर बसमधून होणार होतं. एक खरं सांगू का, मला बसमध्ये जमत नाही, मला बस लागते. पण ही बस बऱ्यापैकी कम्फर्टेबल आहे. तरीसुद्धा स्वतःचं माइंड डायव्हर्ट करायला विक्रोळीचं चेरी ब्लॉसम बघता बघता आणि माझ्या बहिणींसोबत टाइमपास गेम खेळता खेळता हा प्रवास चालू ठेवला. काही वेळानंतर गाडीची टाकी भरायला आणि आमची खाली करण्यासाठी आम्ही थांबलो. काही डिस्टन्स कव्हर करून झाल्यावर आम्ही पुन्हा एका आश्रमात थांबलो दुपारी लंच करायसाठी. जेवण तर टेस्टी होतंच, पण खुर्ची टेबलवर न बसता हे असं निसर्गाच्या कुशीत झाडाखाली बसल्यामुळे ते अजून जास्त टेस्टी लागले. त्यानंतर बऱ्यापैकी डिस्टन्स कव्हर केला आणि पुन्हा एकदा थांबलो इव्हनिंग टीसाठी. चहा पिता पिता आम्हाला राजा राणीचे दर्शन झाले. फक्त कुठल्या ते विचारू नका. सनसेटचा व्ह्यू एन्जॉय करून आम्ही पुन्हा आपल्या प्रवासाला लागलो. नर्मदा नदीपासून काही अंतरावरच निळकंठेश्वर महाराजांचं खूप भलं मोठं सुंदर मठ आहे. आम्हाला पोचायला थोडा उशीर झाला होता, त्यामुळे मंदिराचा बऱ्यापैकी परिसर बंद करण्यात आला होता. पण देवाच्या कृपेने आम्हाला मुख्य मंदिरात जायची परवानगी भेटली आणि दर्शन भेटले. एका साईडला दर्शन चालू होतं आणि दुसरीकडे आपल्या जेवणाची तयारी चालू झाली होती. आमच्या सर्व लाडक्या मेंबर्सचं दर्शन घेऊन झाल्यावर मी पुन्हा एकदा सर्वांनी बसून एकसाथ प्रार्थना केली आणि आरती देखील म्हणलो. पण यावर काय आमचे ओव्हर एक्सायटेड लोक थांबले नाही. जेवणाचे 2 घास जास्त जावे त्यामधून त्यांनी नाचायला सुरुवात केली. आमच्या सर्व पसंती ने कसम खाली की जब तक खाना नहीं दोगे तब तक नाचते रहेंगे नाचते रहेंगे नाचते रहेंगे. आमचा डान्स बघून महाराज घाबरले आणि आम्हाला लवकर जेवायला दिलं. पहिला दिवस आणि रात्र पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार होती, त्यामुळे मला एडिटिंगसाठी फारसं कंटेंट आणि जागा दोन्ही भेटलं नाही. चला मंडळी, गुड नाईट. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.